अपघातासंदर्भामध्ये जय पवार आज पत्रकार परिषद माझा उघडा डोळे बघा नीट 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात कमालीची घसरण, सेन्सेक्स 2300 तर निफ्टी 700 अंकांनी खाली। युद्धामुळे कच्चं तेल $114 प्रति बॅरलवर, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 20% मोठी वाढ। अयातुल्ला खामेनींचे पुत्र मोज्तबा खामेनी यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड, समर्थकांच्या जल्लोष तर अमेरिकेच्या मान्यतेशिवाय कोणताही नेता टिकू शकणार नाही, ट्रम्प यांचा पुनरुच्चार। सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं नवा इतिहास घडवला, भारतानं तिसऱ्यांदा आयसीसी T20 विश्वचषक जिंकला। अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवून सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं। अंतिम सामन्यात 15 धावा 4 बळी घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीर तर 5 सामन्यात 3 अर्धशतकांसह 321 धावा करणारा संजू सॅमसनच्या नावावर मालिकावीर खिताब। टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण, ढोलताशे वाजवत फटाक्यांची आतिषबाजी करत क्रिकेटप्रेमींचं सेलिब्रेशन तर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून संघाचं अभिनंदन। टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोषाच्या नावाखाली हुल्लडबाजीच्या घटना, अकोल्यात 2 गटात राडा आणि दगडफेक तर सांगलीत तरुणांवर पोलिसांचा लाठीमार, नाशिक, सोलापूर, अमरावतीतही हुल्लडबाजी। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा 20वा वर्धापन दिन साजरा होणार, राज ठाकरे रायगडावर दाखल, मनसैनिकांसह शिवरायांना अभिवादन करणार तर मनसेकडून आजपासून सदस्य नोंदणीचा शुभारंभ। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर चर्चा होण्याची शक्यता। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। उद्धव ठाकरेंनी विधान